कोकण मध्य महाराष्ट्रासोबतच घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय. राज्यातली अनेक धरणं 90% अधिक भरली आहेत. 2997 धरणांमध्ये 81% जलसाठा जमा झालाय. धरणं तुडुंब भरल्यामुळे नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आलेत. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात वित्त विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केला. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीमध्ये पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. खासगी आणि सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना अटल सेतूवरती टोल माफी करण्यात आली आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाते अशी माहिती सूत्रांनी दिली. एप्रिल महिन्यात केलेली घोषणा अटल सेतूवरती आता अंमलात येत असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गांवर येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी लागू होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारनं सध्याची 4-स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता. याला मंत्रिसमूहानं गुरुवारी मान्यता दिली. या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. उधन रत्नागिरी आणि विश्वामित्र रत्नागिरी या मार्गावरती आठवड्याला या गाड्या धावणार आहेत. सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होते. डीजीसीएकडनं स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. ई पीक नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून 50 मीटरची अट आता 20 मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे. तसंच ॲपवरती नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी द्यावा लागत होता. आता एकदाच ओटीपी टाकावा लागणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव 25 जिल्ह्यात झालाय. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे सर्वाधिक बाधित आहेत. 11,000 जनावरं बाधित झाली असून त्यापैकी 8,330 जनावरं उपचारानंतर बरी झाली आहेत. आतापर्यंत 403 जनावरांचा मृत्यू झालाय. आता पुढची बातमी बघूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळी पुष्पगुच्छासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बघून दादांनी कार्यकर्त्यांना चांगलंच धारेवर धरलं. काय म्हणाले दादा, ऐकूयात. पाया पडू नका, मला पाया पडायला आवडत नाही. कचरा करायचा काय रे तुम्ही वेड्याचा बाजार. निश्चित प्लास्टिकची पिशवी तुम्हाला लाज वाटत नाही का? स्वतःला दे घाण करतात सगळे. 100 वेळा सांगतो पिशव्या अशा टाकू नका. लोक शिव्या देतात. दरम्यान नेहमीच आपल्या सडेतोड बोलण्यासाठी तसंच कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी वर्ध्यातल्या आपल्या दौऱ्यामध्ये आणखी एक बाजू दाखवली. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून अजितदादा राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले होते आणि तिथून निघताना एका कार्यकर्त्यानं दादा आय लव्ह यू असं म्हटलं. त्यावरती अजित पवारांनी सुद्धा त्याला लव्ह यू टू असं उत्तर दिलं आणि एकच हशा पिकला. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईच्या बी वॉर्ड परिसरातील भेंडी बाजार, मस्जिद बंदर, एच पूर्वमधील वांद्रे, सांताक्रूज तसंच ए वॉर्डातील कुलाबा, कफ परेड या भागामध्ये सर्वाधिक दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं धक्कादायक वास्तव महापालिकेच्या अहवालातून समोर आलंय. सी वॉर्डातील मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, एन वॉर्डातील विद्याविहार, विक्रोळी पार्क साईड या भागातील दूषित पाण्याची टक्केवारी मात्र 0 आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र 2673 इतकं होतं. आता त्यात 1388 हेक्टरची कपात करून हे क्षेत्र 1285 हेक्टर केलंय.
राज्यातील ITIमध्ये यंदा मुलांच्या 51% प्रवेशाच्या तुलनेत मुलींचं प्रवेशाचं प्रमाण 10% इतकं कमी असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलंय. आतापर्यंत राज्यभरात 14,000 मुलींनी ITIसाठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे. पुणे शहरात बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. त्यामध्ये विशेषतः इन्फ्लुएन्झा विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण जास्त आढळत आहेत. त्यामुळे काही रुग्णांमध्ये दीर्घ फ्लूची लक्षणं दिसून येत आहेत. घोडबंदर भागातील सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याच्या जोडणीच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागलाय. परंतु येत्या 15 सप्टेंबरपासून या कामाला पुन्हा सुरुवात होऊन 31 डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत इथल्या अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवून ती भिवंडी मार्गे वळवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी जोरदार तयारी सुरू केलेलीच आहे. विविध मंडळांकडून विजेच्या सहाय्यानं देखावे सादर करण्यात येतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी केली जाते. या सर्व मंडळांना लवकरात लवकर वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यामध्ये महावितरणकडून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्णत्वाच्या मार्गावरती असलं तरी या विमानतळाचं उद्घाटन आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होईल आणि पहिलं टेक ऑफ मात्र डिसेंबरमध्ये होणार आहे. सद्यस्थितीत विमानतळाचं 94% काम पूर्ण झालंय. विमानतळ मार्गावरती सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू मार्गाकडे जाणारा मार्ग तसंच धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामं झपाट्यानं पूर्ण केली जात आहेत. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरचे टोल गणेशोत्सवासाठी टोल नाक्यावर कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे. यासाठी गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन या नावाचे विशेष टोल माफी पास देण्यात येणार असून त्यावरती वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जातील. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरती 19 आरोग्य पथकं तैनात करण्यात येणार आहेत. 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचं पथक कार्यरत असणार आहे. त्यामुळे अपघात किंवा अन्य घटना घडल्यास चाकरमान्यांना तत्काळ मदत मिळणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मालमत्ता कर विभागाच्या वतीनं अभय योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करासोबत असलेल्या व्याज आणि दंड शुल्कामध्ये 100% सूट दिली जाईल. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मुसळधार पावसानंतर पाणी साचलं. शहराच्या अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला पकडले. आरोपीकडनं 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपीविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी परिसरात वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी एका वीटभट्टी चालकाची मुलानं हत्या केली. आरोपी मुलानं आपल्या साथीदारासोबत डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीनं हत्या केल्याचं कबूल केलंय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केलाय. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. ताटात उष्ट अन्न ठेवलं या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीमध्ये टाकला. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीनंच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरती एका ट्रकनं दिलेल्या जोरदार धडकेत कबीर मठातील प्रियरंजन दास यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत राष्ट्रीय महामार्गावरती रास्तारोको आंदोलन सुरू केलं. तर वारंवार अपघात घडत असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पुढची बातमी. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदेच्या अत्यंत वेगाने उसळणाऱ्या या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गोदापात्रातील उंच कातळावरनं वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य सध्या बघायला मिळतंय.
तर सोमेश्वर धबधब्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही विहंगम दृश्य. सध्या उजनी धरण 105% अधिक भरले. उजनी धरणामधनं 16 दरवाजातनं 1,50,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीचं पाणी पात्र ओसंडून वाहू लागलंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती सोनपल्ली लगतच्या नाल्यावरती इंद्रावती नदीच्या पुराचं पाणी आलंय. त्यामुळे महामार्ग बंद झालाय. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग पाण्याखाली गेलाय. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरनं पाणी वाहत आहे. या पाण्यातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करतायत. त्यामुळे आता या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे वडस धरण ओव्हरफ्लो झाले. धरणातून मीना नदी पात्रामध्ये 6,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवरती गेली आहे. दरम्यान नदीकाठी कुणीही जाऊ नये असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुग यांनी दिला. पंढरपूरच्या व्यासनारायण परिसरातील पूरग्रस्त भागाची आमदार समाधान आवताडेंनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती समजून घेतली. जालन्यामध्ये आमदार नारायण कुचेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बदनापूर तालुक्यामध्ये 400 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन आमदार कुचेंनी शेतकऱ्यांना दिलं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात आजही गुडघाभर पाणी आहे. दुबार पेरणी करून सुद्धा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची माती केली आहे. सोयाबीन कापूस पाणी लागल्यामुळे जळून गेले. त्यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यावरती आसमानी संकट उभं ठाकलंय. गेल्या 5 दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मुखेडच्या 5 गावातील नागरिकांनी पोळा न साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. जनावरं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. नागभीड तालुक्यातील सावंगी बडगे तलाव फुटल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तलाव बांधणाऱ्या कंत्राटदारावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूया. भाद्रपद शुद्ध द्वितीया म्हणजेच 25 ऑगस्टला राज्यभरात वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी अशी मागणी करणारं पत्र मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. नितेश राणे यांनी केलेल्या या मागणीवरनं राजकारण तापलंय. विरोधकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील नितेश राणेंना टोले लगावले. नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा. दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं. फार चांगली गोष्ट असेल. मी त्यांचं अभिनंदन करते. हो, जेव्हा अवतरेन तेव्हा त्यांनी माझ्या आजूबाजूला यावं फर्निचर घेऊन, कारण त्यांचं फर्निचरवर फार वेगळं प्रेम आहे असं आम्ही बीडवरून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्याच्यात काय आम्ही काय जास्त बोलणं उचित आहे. त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी. वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी. त्याकरता त्यांना शुभेच्छा. इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आला आहे, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील, पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुळशी तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिरंगुट ते नांदेड रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय.
स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याकडील वेल्हे तालुका आता राजगड या नावानं ओळखला जाणार आहे. वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. त्याला केंद्रानं मान्यता दिली आहे. लवकरच त्या संदर्भात राजपत्र जारी केलं जाईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरती सरकारनं नियंत्रण आणलंय. अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार आहे. हा तपशील असलेला अर्ज भरून दिल्यानंतरच दौऱ्याला सरकारची परवानगी मिळेल. ठाण्यातील गणेश भक्तांनी कोकणात जायला सुरुवात केली आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यामुळे मुंबईकर ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांना पसंती दिली आहे. गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातनं या गाड्या सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत. धाराशिवमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान शेतकऱ्यांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचला. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावरती सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. तब्बल 1,22,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत 48,960 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून पुणे जिल्ह्यातील एकाला ताब्यात घेण्यात आलंय. सोलापूर महानगरपालिकेच्या रविवार पेठ इथल्या दवाखान्याची दुरवस्था झाली. राष्ट्रवादी सोलापूर युवती शहराध्यक्ष किरण माशाळकर यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लवकरात लवकर कचरा, चिखल आणि रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दौंड तालुक्यातील तरुण उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलाय. जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या बेडवरनं कुत्रे फिरत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून रुग्णालयाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर यावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जळगाव नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आलाय. भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरामध्ये नालेसफाई करत असताना गटारावरचे तोडलेले ढापे टाकण्यास नगरपालिकेला विसर पडला. त्यामुळे रस्त्यावरती उघडी गटारं बघायला मिळत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गणेश मंडळांना शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सादर करता येणार आहेत. मंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली. त्यामुळे गणेश भक्तांना रात्री 12 वाजेपर्यंत देखावा बघता येणार आहे. चिपळूण ते गुहागर मार्गावरील मिरजोळीमध्ये रोलर बंद पडला. त्यामुळे या मार्गावरच्या वाहतुकीवरती परिणाम झाला. वाहनधारकांनी तातडीनं रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली. बुलढाण्यात लंपीमुळे बैलपोळा बाजारात शुकशुकाट निर्माण झालेला आहे. लाखो रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी पोळा साजरा करण्यास बंदी असल्यामुळे हिरमोड झालाय. मालेगावातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ दिली. स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिलाय. व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करून विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान सर्वांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलंय. बुलढाण्याच्या किनोळा गावातील उर्दू शाळेत 9व्या आणि 10व्या वर्गाला 2017 पासून शिक्षक नसल्याचं समोर आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा भरवली आहे. तातडीनं शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावलमध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखात यांनी मार्गदर्शन केलं. नशेत मिरवणुकीत सहभागी होऊन उत्सवाचं पावित्र्य भंग न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एक ट्रक, एक आयशर टेम्पो जप्त करण्यात आला असून कारवाई दरम्यान एकाला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली. पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. मुठा नदीमध्ये आता 6,603 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील वाद आज मिटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे केवळ शेतीच नव्हे तर रस्त्याचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसाचं पाणी ओसरल्यानंतर आता रस्त्याची दयनीय अवस्था समोर यायला सुरुवात झाली आहे. विश्वरूपा नदीला पूर आल्यामुळे देवग्रा भूम रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. या पुराच्या पाण्यामुळे रस्ता खराब झालाय. त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत. धाराशिव जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं झालं अशी परिस्थिती आहे. आता पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यानंतर आपण आता विश्वरूपा नदीवर राहते आहोत. भूम तालुक्यातल्या ही विश्वरूपा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होता. आपण ह्या नदीचं पात्र बघितल्यावर आताही लक्षात येईल
की पाणी किती असेल. याच बाजूला जर बघितलं तर या बाजूला खाली देवंगरा हे गाव लोकवस्तीचं गाव आहे आणि आता ह्या रस्त्याची अवस्था, हा रस्ता पूर्णतः वाहून गेला होता. 8 दिवस हा रस्ता जो आहे तो गावकऱ्याच्या वाहनासाठी बंद होता. मात्र आता इथं हा रस्ता बंद असल्यामुळे प्रशासनाला कळवलं, मात्र प्रशासन येत नसल्यामुळं इथले स्थानिक आमदार आहेत तानाजी सावंत यांच्या माध्यमातून ही रस्ता याचं करण्याचं काम सुरू आहे. आपल्यासोबत या बाजूला बघितलं तर गावकरी आहेत. या गावकरी या परिसरात राहत आहेत. रस्त्याचा प्रश्न नेहमीच आहे. किती दिवसापासून बंद होता रस्ता, कसा पाऊस होता, जरा पावसाबद्दल सांगा आधी. पाऊस भरपूर होता. एक 8 दिवसा पाऊस जास्त पडल्यामुळे नदीला पाणी जास्त आलं आणि पाणी आल्यामुळे पूल वाहून गेला. त्यामुळे 8 दिवस झालं रस्ता बंद आहे. मग साहेबाला या पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी बापू गुंजाळनी माननीय सावंत साहेबाला फोन केला. मग सावंत साहेबांनी एक 10 मिनिटात लगेच यंत्रणा बालाजी बापूला इथं लावलं आणि यंत्रणा तयार करून पूल चालू केला, रस्ता चालू केला. काय सांगाल शेतकरी म्हणून, रस्ता बंद आहे, किती पाऊस पडला आहे? पाऊस लई पडला. हां, पाणी मात नव्हतं, सगळ्या पुलावून पाणी गेलं, पूल वाहून गेला. किती दिवस बंद होता वाहतूक? 8-10 दिवस असा बंद होता. प्रशासनाला कळलं होतं का? काय बाबा, हा? प्रशासनाला कळलं होतं का शासनाला ती? कळलं होतं. कळलं होतं, हां, आले का शासन? नाही आलं. नाही आलं. मग आता सुरू रस्ता काय केला आता वाहतूक? सुरू गेला रस्त्याला. आता हां, कसं काम सुरू केलं आता? सावंत साहेबाला फोन केला हां. आणि त्यांनी लगेच काम चालू केलं. हां. तुम्ही हां 8 दिवस झालं हिकडली इकडे जनावरवाली ही सारी जायला याला कुणाला दुधावाली वांग घेऊन जातात, मानक्षरून येतात. रोजचा हा प्रॉब्लेम आहे. पण एका तासात ही रस्ता सांगितल्या चालू केला. बापूंनी आणि सरपंचाने फोन केला की लगेच चालू केला. एकूण जर बघितलं तर प्रशासन आता रस्ते डागडुजीसाठी मोठा निधी उपलब्ध करेल, मात्र ही डागडुजी कायमस्वरूपाची नसते. त्यामुळे कुठेतरी पुन्हा येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती. मात्र इथल्या गावकऱ्यांची अडचण पाहता स्थानिक आमदारांनी तात्काळ यंत्रणा कामात लावून आता हे रस्ता बनवलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात इतर तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे. त्यालाही प्रशासनानं तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी व शेतकऱ्याचा मार्ग जो आहे तो सुलभ करावा अशी मागणी होताना दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, भूम, देवंगरा. बारामतीमध्ये हिंदू खाटीक समाजानं आमरण उपोषण सुरू केले. आमदार अर्जुन खोतकरांवरती कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. खोतकरांनी खाटीक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. भंडाऱ्यात आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 3 दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याचा व्यापार ठप्प झालाय. माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे बाजार समित्यांमधील कांद्यांची आवक घटली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. धाराशिवमध्ये महिला बाल विकास कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केलं. सेविकांना पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 6000 सेविकांचा सहभाग होता. अहिल्यानगरमध्ये थोरातांना धमकी देणाऱ्या भंडारे महाराजांविरोधात मोर्चा काढण्यात आला. संगमनेर तालुक्यात काही लोक शांतता आणि विकास मोडीत काढण्यासाठी षडयंत्र रचत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली. तर नोकरीमध्ये कायम करण्याची मागणी करण्यात आली. 1,500 कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून संप पुकारलाय. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं. तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000चं अनुदान देण्याची मागणी केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांसोबतच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली.